पीएम किसान योजना, सन्मान योजना वगैरे 6,000 रुपये येणार होते. येतात का कोणाच्या खात्यात 6,000 रुपये? 25 रुपयाचा चेक कोणी काढते, कोणी 500 रुपयाचा चेक काढते. मदत पण जी येते, पंचनामे होऊन जी काही मदत येते, काही अवकाळी पाऊस आला वगैरे नंतर किती 2-5 रुपयाचे चेक येतात. पैसे पैसे आले का? आले का? तुला आले? मग एक महिला बिचारी बोलली नाही आली. लगेच त्याने विचारलं काय करणार मग पैशाचं? नाही नाही ताई, पैसे पण तुमच्या हक्काचे आहेत, पण तुम्ही विचार करा, जे 10 वर्षापूर्वी 15 लाखाबद्दल बोलत होते ते आज 1500 बद्दल बोलतात. 10 वर्षात किती शून्य काढले हा विचार करा. पण आपल्याला देखील फसवण्याचा प्रयत्न होत आहे. आपण फसणार आहात की नाही हे महिलांनी ठरवायचं आहे. कारण एका बाजूला आपण पाहतोय शेतकऱ्यांना आधी जे सांगितलं होतं पीएम किसान योजना, सन्मान योजना वगैरे 6,000 रुपये येणार होते. येतात का कोणाच्या खात्यात 6,000 रुपये? 25 रुपयाचा चेक कोणी काढते, कोणी 500 रुपयाचा चेक काढते. मदत पण जी येते, पंचनामे होऊन जी काही मदत येते, काही अवकाळी पाऊस आला वगैरे नंतर किती 2-5 रुपयाचे चेक येतात. शेतकऱ्यांना कोणी आज मदत करत नाही, त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, तरुणांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि मग फसवायचं कोणाला? तर महिलांना फसवायचं, महिलांना म्हणून तर लाडकी बहिणा, लाडकी बहीण ही योजना आता आपल्या महाराष्ट्रात आणलेली आहे. पण तुम्ही विचार करायचा आहे, तुम्ही प्रश्न विचारायचा आहे. काल परवाकडे तुम्ही बघितलं का ते घटनाबाह्य मुख्यमंत्री कसे फिरत होते स्टेजवर? काय विचारत होते? पैसे पैसे आले का? आले का? तुला आले? मग एक महिला बिचारी बोलली नाही आली. लगेच त्याने विचारलं काय करणार मग पैशाचं? अरे तुम्ही काय 15 लाख देतात आहे ना? 1500 रुपये मध्ये बिल्डिंग इमारत विकत घेणार आहात की कुठच्या मोठ्या कंपनीचं स्टॉक मार्केटमध्ये ती कंपनी विकत घेणार आहात? तुम्ही विचार करा. तुम्ही विचार केला पाहिजे. इथे ज्या ताई बसल्यात, नाही नाही ताई, पैसे पण तुमच्या हक्काचे आहेत, पण तुम्ही विचार करा, जे 10 वर्षापूर्वी 15 लाखाबद्दल बोलत होते ते आज 1500 बद्दल बोलतात. 10 वर्षात किती शून्य काढले हा विचार करा. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारता चेहऱ्यावर शून्य असतो की हे विचारा प्रश्न पुढच्या वेळी तुमच्या जिल्ह्यात येतील ना, तर एका ताईने त्यांना विचारा की साहेब तुमचे जे बॉस आहेत, जे दिल्लीत बसलेले जे मालक आहेत, खरे मालक अदानी आहेत ते वेगळं, पण तुमचे जे मालक आहेत भाजपा, जे दिल्लीतून तुमच्यावर सगळं काही अंकुश ठेवतात, साहेब कधीतरी त्यांना विचारा की 10 वर्षापूर्वी प्रत्येकाच्या खात्यात नुसतं ताईंच्या खात्यात नाही, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार होते. निवडणुकीपर्यंत आपण ऐकलं होतं, नंतर सांगितलं जुमला होता. त्या 15 लाखाचं 1500 कधी झालं हे जरा आम्हाला सांगा. मग दुसरं काय सांगतात घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्याला की आत्ता 1500 ठेवा, सरकार आल्यानंतर परत एकदा आम्ही तुम्हाला वाढीव देऊ. विश्वास ठेवू शकता का कोणी त्यांच्यावर? विश्वास ठेवू शकता का? इकडचे जे आता ते 72 माळ्यावर पोहोचले तर अजून किती वरती जातील माहित नाही. जॅकेट बनवून ठेवलं होतं 2 वर्ष, मंत्रीपद मिळेल मिळेल मिळेल, त्यांचा पण विश्वासघात या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केला. म्हणजे एक विश्वासघातकी दुसऱ्या विश्वासघातकीचा विश्वासघात करत असतो. हे सर्कल आहे. गद्दार गद्दार आपल्यातच गद्दार. पण हे तुम्ही विचार करा. मी आज त्यांना सांगत आहे, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज इथून सांगत आहे मी, तुमचं सरकार येत नाही म्हणजे नाहीच, हे मी तुम्हाला शब्द देतोय. पण आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार वाढीव निधी देणार म्हणजे देणार, हे तुम्ही आज लिहून घ्या. पण नुसतं लाडकी बहीण नको, आम्हाला सुरक्षित बहीण हवी आहे. आज महाराष्ट्रातलं जे चित्र झालेलं आहे, आपल्या देशातलं जे चित्र झालेलं आहे, एवढं भयानक चित्र झालेलं आहे. प्रत्येक दिवशी नवीन एक घटना आपल्या डोळ्यासमोर येते. प्रत्येक दिवशी बातम्यांमधून काहीतरी ऐकायला येतं. पत्रकार रिपोर्टिंग करतात, पोलीस केसेस घेतात, न्यायव्यवस्था आहे ती केस ऐकायला सुरू होतात. पण सरकार अजून जागा काही होत नाहीये. उलट जे कोणी त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना जाग आणण्याची प्रयत्न करत आहे, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, त्यांच्यावर केसेस टाकले जातात, खटले टाकले जातात. बदलापूरची जी घटना आहे, एवढी विचित्र घटना झालेली, एवढी दुर्दैवी घटना झालेली आहे. एका 3 आणि 4 वर्षाच्या मुलीवर, 2 ह्या मुली होत्या, 3-4 वर्षाच्या ह्या 2-4 मुली होत्या. त्यांच्यावर तिथे कोण तो एक माणूस होता, त्याच शाळेत काम करणारा व्यक्ती होता. मला वाटतं कॉन्ट्रॅक्टवर त्याला घेतला होता. त्याने त्यांच्या बाथरूममध्ये जाऊन त्यांच्यावर अत्याचार केला. आणि घरी मग तिने आईला जेव्हा सांगितलं, त्या 3 वर्षाच्या मुलीने सांगितलं की आई पोटात दुखत आहे. आईने डॉक्टरकडे नेलं आणि तेव्हा कळलं की काय नक्की तिच्यासोबत झालं होतं. ती आई प्रेग्नंट आहे, गरोदर आहे, गर्भवती. 6 की 7 दिवस पोलीस स्टेशनला येत जात होती. तिथे विनंती करत होती की नोंद घ्या ह्या गोष्टीची, FIR घ्या, FIR घ्या. पण पोलिसांवर देखील दबाव होता, कारण ती शाळा जी होती ती एका भाजपवाल्याची शाळा होती. भाजपवाल्याची शाळा होती. आपटे नावाचे गृहस्थ आहेत आणि ते आपटे आता कुठे आहेत हे कोणाला माहिती नाही.
पण ती शाळा, त्याच्यावर काही कारवाई होऊ नये, त्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून FIRच घेतली नव्हती. मग स्थानिक पातळीवर आंदोलन सुरू झालं, रस्ता रोको सुरू झालं, रेल रोको सुरू झालं आणि मग 10 तास त्या महिलेला पोलीस स्टेशनला बसवल्यानंतर 11व्या तासी त्यांनी ती FIR घेतलेली आहे, पण पुढे कारवाई होत नव्हती. मग परत एकदा आंदोलन करायला लागलं आणि विचार करा तुम्ही, आंदोलन करणाऱ्यांवर खटले 2-4 मिनिटात घेतले होते, पण ज्यांनी हे अत्याचार केले त्या लहान मुलीवर, त्याच्यावर खटला घ्यायला त्यांना 10 की 12 दिवस लागले. ही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्राची आहे. ही कोणी करून ठेवलेली आहे? ही त्याच भाजपाने करून ठेवलेली आहे, ज्या भाजपाने बिल्किस बानो ही एक महिला होती गुजरातमधली, तिच्या देखील 2 की 3 वर्षाच्या मुलीला ज्यांनी चिरडलं, डोक्यावर आपटून मारून टाकलं, तिच्यावर बलात्कार केला. त्या बलात्काराने जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली, जेलमध्ये टाकलं, त्याच भाजपाने त्या बलात्कारांना त्या जेलमधून बाहेर काढलं, त्यांचं औक्षण केलं, त्यांना हार घातले आणि त्यांना अशाच एका मोठ्या निवडणुकीच्या रॅलीत फिरवलं. ह्या भाजपाने आपली परिस्थिती महाराष्ट्राची अशी करून ठेवलेली आहे. बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचीही असो, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक जे शिकवलेलं आपल्याला की जातपात धर्म न बघता जो कोणी महिलांवर अत्याचार करेल त्याला भर चौकात फाशी झालीच पाहिजे, ह्या विचाराचे आपण आहोत. पण हीच ती भाजपा आहे ज्यांनी बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले होते, त्याच अत्याचारांच्या, त्याच बलात्कारांना ज्यांनी हार घातले, हीच ती भाजपा आहे ज्यांना प्रधानमंत्री महोदयांनी स्वतः कर्नाटकमध्ये जाऊन ते रेवण्णा नावाच्या एका राक्षसाला, ज्यांनी 2 की 3 हजार महिलांवर अत्याचार केलेत, बलात्कार केले, त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच भाजपाने त्याचा प्रचार केला, त्याला निवडून आणलं. हीच ती भाजपा आहे. विचार करा, ही भाजपा तुम्हाला ह्या महाराष्ट्रात मान्य आहे का? आणि ही भाजपा तुमचा लाडका भाऊ बनू शकतं का? बरं, ही बदलापूरची घटना जेव्हा घडली, जेव्हा आंदोलन सुरू झालं, आपल्या सुषमाताई अंधारेताई तिथे गेल्या होत्या, त्या देखील तिथे रस्ता रोको करायला लागल्या, त्यांनी आंदोलन केलं. आणि का करावं लागलं आंदोलन? कारण एका महिला पत्रकारांनी जेव्हा रिपोर्टिंग सुरू केलं, त्यांनी एक सहज प्रश्न विचारला, जसे हा पत्रकार मला विचारतात, हे पत्रकार विचारतात की तुम्ही कशा पाहता ह्या घटनेला, तुम्ही आता पुढे काय करणार, ह्याच्यावर पुढची कारवाई काय, असंच पत्रकारिता ती करत होती महिला. आणि वामन म्हात्रे नावाचे एक मिंदे गँगचे एक तिकडचे टोळीमधले कोणीतरी आहेत, त्याच वामन म्हात्रेंनी सांगितलं की तू का असे प्रश्न विचारते जसं की तुझ्यावरच रेप झालेला आहे. हे तुमचे लाडके भाऊ बनू शकतात?